शरीराचे घटक म्हणजे कोणते? तर शरीराचं मांस कमी होतं, फॅट तर कमी होतच, हाडं सुद्धा कमी व्हायला लागतात, हाडं सुद्धा ठिसूळ व्हायला लागतात. मग अशा वेळेला ज्या वेळेला आपल्याला वजन कमी करायचं असेल त्यावेळेला आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की फक्त वजनावरती लक्ष न देऊन आपल्याला एनर्जेटिक वाटणं गरजेचं आहे, आपल्याला उत्साही वाटणं गरजेचं आहे, त्याचबरोबर आपल्या शरीरावरचं फॅट कमी होणं गरजेचं आहे. समजा आपल्या पोटावरती काही चरबी जमा आहे तर ती पोटावरची चरबी कमी होणं गरजेचं आहे. आपल्या पोटावरती एवढी चरबी आहे की त्याच्यामुळे आपल्या शरीराला फ्लेक्झिबिलिटी कमी आहे, तर ही फ्लेक्झिबिलिटी वाढवणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळेला आपण वजन कमी करून सगळ्या गोष्टी होत नाही. मित्रांनो, आतापर्यंत आम्ही इतक्या रुग्णांचे वजन कमी केलेले आहेत आणि काही रुग्णांचे वजन कमी करून आजही आम्हाला असे मेसेजेस येतात की गेल्या वर्षी सर आम्ही तुमच्याकडे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न केला होता आणि आजही आमचं वजन तेवढंच आहे, थँक्स टू यू. असं ऐकल्यावरती आम्हाला सुद्धा आनंद वाटतो. तर याच्यासाठी आम्ही प्रत्येक रुग्णाला सुरुवातीला सांगतो की तुम्ही फक्त वजनावरती फोकस नका करू, तर तुमच्या शरीरामध्ये मांस किती आहे, हाडं कशी आहेत याच्यावरती सुद्धा फोकस करा, फॅट कमी करण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या शरीराची फ्लेक्झिबिलिटी कशी आहे हे बघा.